हाय गाईज, कसे आहात? खूप चांगले असाल. आज माझ्या बारक्या बहिणीचा बर्थडे आहे आणि जिचा बर्थडे आहे तीच तयारी करते बघा. तिला म्हटलं थांब मी करते. बघा कशी रागाने मला बघत होती ती. तिला खाली उतरवलं. सेकंडवाली बहीण जी आहे तीसुद्धा मदत करत होती, पण ती व्हिडिओमध्ये यायला कम्फर्टेबल नसते. म्हणून मग तिला म्हटलं तू व्हिडिओ काढ, आम्हीच तयारी करतो दोघीजणी मिळून. आणि तशीच मी हेल्प केली तिला खूप, कारण चांगलं वाटत नाही ना जिचा बर्थडे तिनेच तयारी करायची. आणि तसंच शेजारच्या घरामध्ये आमच्या गणपती बसला होता, तर बारक्या बहिणीला म्हटलं जा बरं गणपती बाप्पाच्या पाया पडून ये. आणि तिचं लग तिने जाताच तिथे आरती चालू होती, तर त्या अंकलने तिला आरतीसुद्धा दिली आणि पुढं आम्ही थोडासा एन्जॉय केला, तुम्ही बघू शकता. खूप जास्त इमोशनल मोमेंट होता, कारण सॉन्गच तसं होतं आणि खरंच आमच्या तिघींचा या एकमेकींवर खूप जास्त जीव आहे. आणि त्यात ते गाणं पण, 1000 में मेरी बहना सारी उमर हमें संग रहना. ईश्वर चरणी खरंच हीच प्रार्थना आहे की कायम आम्ही तिघी एकमेकांसोबत राहिलो पाहिजे, आजही आणि पुढे भविष्यातही. कारण मी तरी दोघी बहिणींशिवाय नाही राहू शकत आणि त्यांचाही तितकाच माझ्यावर जीव आहे. आता बर्थडेला स्टार्टिंग झालेली आहे, तुम्ही बघू शकता. ते तुम्ही फोडता? ते सांगितलं तू फोडणार काय हो? हे बाण केलं ना असं ओढायचं. तुम्हीच करा ते. आज येत नाही गेलं. एकच हे करायचं. दोन्ही बांधला तरी एक कुठला तरी फुटल ना. हा ते पण आहे. हे बाण देख रहे यार ऐसा एक में छाती पे फोड़ा इधर से निकलता है ना। ऊपर से निकलेगा लेकिन वो पाया पड तिच्या. हळू 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 ऐसा है. थोडी दात. आगे जास्तचा केक आपण खाऊ. चालते. चला. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Sai. फोडा. Happy birthday to you. दोन फोडले. पण एकच फुटला की दुसऱ्या फुटले की दोन्ही फुटले. पैसे इथे मम्मी मला ओरडत होती, कारण मी तिच्या गालाला केक लावत होती आणि तिला ऑलरेडी थोडी स्किन प्रॉब्लेम आहे, म्हणजे पिंपल्स वगैरे. तर पण मम्मीला म्हटलं राहू दे, म्हटलं कुठं रोज रोज आपण लावतो गालाला केक, आजचा तर दिवस आहे, करू दे सेलिब्रेशन. आणि मी जरी नसता लावला तरी दाजी काय ऐकणार आहेत का? मी त्यांना बोलत होती नका लावू, पण ते मलाच ओढायला लागले, ए ग बस मी तर लावणारच आहे माझी मिहुनी. म्हटलं ठीक आहे. बघा तुम्ही किती मस्ती करतायत ते, कारण दाजी आणि मिहुनीचं एक रिलेशन वेगळंच असतं, तुम्हाला तर माहीतच आहे. आणि खरंच सगळ्यांनी असं मनसुक्तपणे आयुष्य जगत जावा, कारण एक एक क्षण आपल्या आयुष्यातले इतके महत्त्वाचे असतात ना, एकदा वेळ निघून गेली की काहीच उपयोग नाही. म्हणून वेळेमध्येच आहे ते क्षण जगून घ्या, स्वतःही एन्जॉय करा, दुसऱ्यांनाही आपल्यासोबत आनंदित राहू द्या. ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट आयुष्यामध्ये काहीच नाही आहे. आणि इथं बघा तुम्ही बर्थडे छानपैकी सेलिब्रेशन झालेलं आहे. माझ्या मिस्टरांचे पण फ्रेंड्स आले होते, माझेही मैत्रीण आली होती, मम्मी वगैरे. आम्ही सगळ्यांनी खूप छानपणे एन्जॉय केला. इथं मम्मी आलेली आहे आणि ताईला म्हटलं, म्हणजे ताई म्हणजे जिचा बर्थडे आहे तिला आम्ही लाडाने ताई म्हणतो, ती सगळ्यात बारकी आहे. तिला म्हटलं मम्मीच्या पाया पड इशाऱ्यामध्ये, कारण कसं लहान आहे एवढं असं पटकन लक्षात राहत नाही मुलींच्या.
आणि त्याच्यानंतर मग तिने माझ्याही पाया पडल्या, पण सुरुवात मम्मीपासूनच केली पाहिजे कारण ती सगळ्यात मोठी आहे. माझ्यानंतर मग तिने दाजींच्या, आणि तर दाजींनी तिला गिफ्ट दिलं. आम्हाला कोणालाच माहीत नव्हतं. आम्ही तर तिला जास्त काही गिफ्ट्स म्हणजे असं काही आणलं नव्हतं. हेच सेलिब्रेशन वगैरे करणं हेच आमच्या डोक्यात होतं, पण त्यांनी तिला गिफ्ट दिलं. आणि इथं बर्थडे पूर्ण झालेला आहे. नक्की सांगा व्हिडिओ आवडला का तुम्हाला. कमेंटमध्ये लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमच्या घराच्या जवळच हॉटेल होतं म्हणून मग आम्ही तिथे जेवायला गेलो रात्री. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.